सरपंच हत्येप्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे, कारवाईला वेग आलेला आहे. काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया. 12 तासांनंतर कराड कुटुंबाचं आंदोलन मागे, तर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करू नका, कराड कुटुंबाची मागणी. मर्डर केल्यानंतर समर्थनार्थ आंदोलन करण्याची नवी प्रथा पडेल, कराडच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम, कुणीही आरोपी सुटणार नाही, वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. फडणवीस वाल्मिक कराडला का वाचवतायत? वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नातं तपासण्यासाठी एसआयटी नेमावी लागेल, संजय राऊतांचा निशाणा. गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे, शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला, शरद पवारांचं अमित शहांना प्रत्युत्तर. बीड प्रकरणात न्यायालयीन तपासणीसाठी अद्याप समिती कार्यान्वित नाही, सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का, रोहित पवारांचा सवाल. वाल्मिक कराडनं पुण्यात मालमत्ता खरेदी केल्याचं समोर, ज्योती जाधवच्या नावानं वाल्मिक कराडनं मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख कुटुंबियांचा एसआयटीच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना अर्ज, कोर्टाच्या जजमेंटचा दाखला देत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा व्हिडिओ मागितला, मारहाणीचा व्हिडिओ देशमुख कुटुंबियांना मिळण्याची शक्यता. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचं तडकाफडकी निलंबन, जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका, गोरख हडोळे नावाच्या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई.